नसन माहित तर नाही म्हणा. ते परवा मुंबईला मी 3 वेळा म्हणलं कुणी बुडवली, तेव्हा बाबा म्हणतो आपला काही संबंध नाही. अहो बघायला लागते, आपण आपला दांडपट्टा चालू आहे, पण ह्यांच्या किती पचनी पडतंय, यांच्या किती गळी उतरतंय. नाही तर समाज अनुकरण प्रिय आहे, आचरण प्रिय नाही, फक्त अनुकरण चाललंय. मी एकट्याने बोलत राहायचं यांनी म्हणायचं हा खरंय खरंय, फक्त अनुकरण प्रिय आहे समाज. कीर्तनकार बोलणार हे हा खरंय खरंय खरं, आणि उठल्यानंतर जायचे फक्त अनुकरण चाललंय आमचं. मी जेव्हा ही प्रश्न उत्तर विचारतो याचं कारण आहे, भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक ओळ वाचायला मिळते, श्रीकृष्ण अर्जुन संवादे. म्हणजे कृष्णाचा अर्जुनाचा झालेला काय झाला, वाद झाला का, संवाद झाला. मग हे कशाचं व्यासपीठ आहे, संवादाचं. इथं काय घडलं पाहिजे, मग इथं दोघांनी बोलणं गरजेचं आहे. आम्ही बोलत राहायचं यांनी व्हायचं खरे खरे खरे. फक्त अनुकरण प्रिय आहे समाज, आचरण प्रिय नाही. ते आता कोरोनाच्या काळात तिरुपती बालाजीला गेलो होतो मी, म्हटलं हाय वेळ तर येऊ जाऊ. पंढरपूरला गेल्यावर कसं रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा म्हणतात, तसं बालाजीला गेल्यावर काय म्हणतात, गोविंदा गोविंदा. समाज कसा अनुकरण प्रिय सांगतो. मी बालाजीला गेलो होतो, ते तिरुपतीच्या आता घाटाने वर चढत होतो. आमच्या मागे एक महाराष्ट्रातली 60-70 वर्षाची आजीबाई होती. झालं असं, आम्ही गोविंदा गोविंदा म्हटलं की ती म्हणायची आमचं बी तेच. मला काही कळलं नाही अशी काय म्हणतात, आमचं बी. एक झालं, दोनदा झालं, आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा आमचं बी तेच. बरंच म्हटलं काय झालंय काय. वर गेलो, लिंबू पाणी प्यायला एका वाट्यावर बसलो. ती आजीबाई मागून आली. मी म्हटलं जरा घोटाळा बघावा कुठं झालाय. मी हळूच म्हटलं गोविंदा गोविंदा. ती म्हणते आमचं बी तेच. तिच्या जवळ गेलो, म्हणलं मावशी काय चाललंय तुझं. आम्ही म्हणतो गोविंदा. तू म्हणते आमचं बी तेच. म्हणते महाराज तुम्ही जे नाव घेता ना गोविंदा, ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच. आता काही संबंध आहे का, तुझा ह्यो पुढं ह्यो पुढं, तुझा ह्यो पुढे ते तर बघ आधी. विनोदासाठी नाही सांगितलं, कशासाठी सांगितलं. जेव्हा चैतन्य महाराज आज कीर्तनातून आम्हाला अभंगाचा अर्थ समजून सांगतायत, जेव्हा चैतन्य महाराज आज संत चरित्राचे दाखले आमच्या समोर कीर्तनाच्या माध्यमातून मांडतायत, तेव्हा आमचंही कर्तव्य आहे ते ऐकलेले सिद्धांत आमच्या जीवनाशी किती सुसंगत आहे. नाही तर महाराज तुम्ही बोलत राहा, आमचं बी नुसतं अनुकरण चाललंय. किती इथं बसलेल्यांनी आयुष्यात किती कीर्तन ऐकली असतील. महाराज मंडळी पाठ झाली यांना. संतांची प्रमाण तर एवढी पाठ आहे ना, तर निम्म्या लोकांना अभंग प्रमाण पाठ असते. आचरणाशी संबंध नाही, क्षणभंगूर नाही. घ्या पाठ आहे. देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या जवळ पाठ आहे. उपजेते नाशे पाठ आहे. आता काकड आरती झाली प्रत्येकाच्या गावात. मग आयुष्य जाता हे पहा, काळ जपत असे महा, सगळं पाठ. काकडा करू करू वाकडा झाला गडी. आणि आचरणाशी त्याचा संबंध काही संबंध. मला सांगायचंय फक्त अनुकरण चाललंय. हा चैतन्य महाराजांचं कीर्तन खरंय खरंय खरं. कुणी बुडवले ते तुकोबारायांची गाथा. कीर्तनाला आल्यानंतर आमच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. या बारीक सारीक गोष्टी, या व्याख्या मला कळायला पाहिजे. रामेश्वर भट्टांनी बुडवली होती. कुणी मला संगतीचं महत्व सांगायचं की आम्ही संत साहित्य का हातात घ्यावं, बारकाईनं ऐका. जेव्हा तुकोबांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या गेल्या, त्या फक्त अभंगांच्या वह्या नाही बुडवल्या. कशाला बांधून बुडवल्या होत्या, दगडाला बांधून. पुन्हा वर येऊ नये म्हणून पुन्हा 14 दिवसांनी तुकोबारायांनी ती गाथा पाण्यावर तारली. पाण्यावर आपल्या तपसामर्थ्यानं तारली. हे सगळ्यांना ठाऊक आहे. आता माझ्या एका भाबड्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ज्या क्षणी तुकोबांनी गाथा दगडासहित पाण्यावर तारली, ऐका बरं का, ज्या क्षणी तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, त्या क्षणी इंद्रायणीत दुसरे आणखी दगड नव्हते का. नदीच्या खोलाशी, नदीच्या पात्रात जर आम्ही गेलो तळाशी, तर किती दगड पाहायला मिळतील, किती पुष्कळ दगड. एवढे पुष्कळ दगड तिथं असून सुद्धा तोच दगड तरला जो गाठ्याला बांधला होता. आज हा दगड तरावा वाटत असेल तर गाठ्याला बांधणं काळाची गरज आहे. गाथ्याला बांधणं करायचं. बरं दगड ताणला, मग याच्यात फायदा गाथ्याचा आहे का दगडाचा आहे. मग आता दगडांना कधी कळायचं. तर तुम्हाला अजूनही कळेना म्हणून तुकोबाराय म्हणाले आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा विषयाचा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करावे. सगळे ठीक आहे, पण महाराज आमचं हित कशात आहे, हित ते करावे.
देवाचे चिंतन. आता देवाचं चिंतन करायला सांगितलं, पण विषय असा आहे की आमच्या भजनामध्ये आणि संतांच्या भजनामध्ये, आमच्या चिंतनामध्ये, संतांच्या चिंतनामध्ये किती फरक आहे. फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण भजनाचा फरक समजून घेण्यासाठी आधी आपल्याला भजन करावं लागेल. सगळ्यांनी ताट बसायचंय आणि दोन्ही हात वर करायचे. दोन्ही हात वर करायचे, आपापलेच करा. ती मावशी दुसऱ्या मावशीचा हात उडीते, आपापलेच हात, दोन्ही हात. कॅमेरा चालू आहे, एकाचा जरी हात खाली दिसला ना, माझा मुक्का म्हणजे त्याच्या घरी आज. टाळकरी खाली, सरकार पुढे ना, दोन्ही हात वर. असं भजन झालं पाहिजे. साक्षात पांडुरंग परमात्म्याला, दत्तगुरूंना वाटलं पाहिजे भजनात येऊन नाचावं. तुम्हाला भजनातला फरक सांगतो. हात वर, हात वर. दुसरा हात काय तंबाखूला ठेवलाय, असा करतोय. दोन्ही हात वर. एक टाळी, एक मुखात भजन झालं पाहिजे. हात वर, हात वर. हा, विठोबार खुमाई, टाळी, टाळी. विठोबार आहे, पण ते चिंतन कसं करा हे आता केलं असं नाही, करून या मन. भजनामध्ये एकनिष्ठता एकनिष्ठता असते पाहिजे. आम्ही टाळी वाजवताना हातामध्ये एखादा मच्छर आला तर पोस्टमॉर्टम होईल त्याच. आणि आम्ही टाळ्या अशा वाजव, शेजाऱ्याच्याकडे बघायचं वाजवतंय का, मग गपचूप टाळी वाजवायची. आणि हे तुकोबांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले, हसन या हात हातावरी बळी वाजविता टाळी लाज वाटेल. चौकात एखादा मित्र भेटला आणि त्याने एखादा जोक सांगितला, अरे तुला माहिती का सोम्या धडकला, ते टाळी. इथे तर टाळी द्यायला लय जोर येतो आणि भजनामध्ये वाजविता टाळी लाज वाटेल. हे सगळं चित्र बदलावं म्हणून मला अभंगाची उजळणी महत्वाची वाटते. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा अशा आयुष्याचा
सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठला. एवढे हार घातले, मला वाटलं कोसळतोय मी. आणि प्रेम आहे, फक्त हार महाराजांची पर्सनॅलिटी बघून आणत जावं. आता हे असा घरी गेलो का बायको घरात घेणार नाही. पांढरी कपड्यावर डाग पडले हाराचे, पण हे डाग प्रेमाचे. मी आता घरी गेलो की तिला म्हणा डागाचे हे ते करावे देवाचे. आता यांना टवटवी ठेवामध्ये मध्ये चिमटे घ्यायला लागते. इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. इकडे लक्ष द्या, कीर्तनाला आलोय. चैतन्य महाराजांचं कीर्तन सुरू आहे. आजच्या कीर्तनातून काहीतरी नाविन्यपूर्ण शिकायला मिळावे या उद्देशाने कीर्तन ऐका. कीर्तन प्रवचन मनोरंजनाचे साधन नाही. आज मी फार भाग्यवान समजतो स्वतःला की इतका जाणकार आणि सुज्ञ श्रोतावर तुम्हाला लाभला आहे. मी पाहतोय इतकी गर्दी आजच्या कीर्तनाला झाली आहे. सुरुवातीपासून पाहतोय सुई पडली तरी आवाज येईल एवढी शांतता ठेवली. खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं मला. एवढी शांतता. मला मी जेव्हा तिथून आतमध्ये आलो एंट्री केली, म्हणलं एवढी गर्दी आहे, थोडीशी चुळबुळ 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 चालू राहील. कारण कीर्तनामध्ये मांडे घालून कीर्तन ऐकावं असे ह्या मताचा मी. पण गर्दी जास्त असल्यामुळे खुर्च्यांची व्यवस्था केली, ठीक आहे मान्य. पण जेव्हा खुर्चीवर पाय सोडून पाठण टिकून लोक बसतात तेवढा तितकं एकाग्र होता येत नाही कीर्तनात. पण हा नियम आज यांनी मोडून काढला. भारत नशिबवान मी स्वतःला समजतं की इतका जाणकार सुज्ञ श्रोतावर्ग मिळाला. आणि एखाद्या वक्त्याला जाणकार श्रोतावर्ग मिळणं हे भाग्याचं लक्षण असावं. माऊली सुद्धा म्हणतात वक्ता तो वक्ता नो हे श्रोते निर्णय. श्रोत्यांशिवाय वक्त्याला काय अर्थ, काही अर्थ नाही. आणि सगळीकडे असा हुशार श्रोतावर्ग मिळत नाही. एका गावात कीर्तनाला गेलो, त्या लोकांनी सांगितलं महाराज आम्ही सांगून तो विषय घ्यायचा कीर्तनाला. म्हणलं कोणता विषय? म्हणले विनोदाचं तत्वज्ञान. विनोदाचं तत्वज्ञान. म्हणलं असला कसला विषय? नाही म्हणले घ्या. आता त्यांनी विषय सांगितला. इकडे लक्ष द्या, सगळीकडे जाणकार श्रोतावर्ग नाही मिळत तुमच्यासारखा. आता त्यांनी विषय सांगितला. मला वाटलं कीर्तनाची आवड असेल, जाणकार श्रोतावर्ग असेल. कशाची कीर्तनाची आवड? महाराज 10 मिनिटं कीर्तनात लाईट गेली. किती? 100 90 पडून गेले होते. समोर 10 पोरं बसली होती, उरली होती. मी त्या 10 पोरांचं कौतुक केलं. अख्खं गाव पळून गेलं, तुम्ही जागचे हल्ले नाही. अशी आवड पाहिजे, असा श्रोतावर्ग पाहिजे. तुमच्यासाठी मी कीर्तन करणार. अरे अख्खं गाव उठून गेलं, तुम्ही नाही उठले पण ठेवू. अशी आवड, असा श्रोतावर्ग पाहिजे. त्यातलं एक पोरग उठलं, म्हणला महाराज आम्ही जाणार तरी पुढे आम्ही झोपायच मंदिरात असतो. आता काय डोकं फोडायचं काय सर? पण अशी परिस्थिती इथं नाही. इतका जाणकार श्रोतज्ञ श्रोतावर्ग मला मिळेल असं अपेक्षा नव्हती. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणावं असं वाटतं पुणं तिथं काय एवढं. आज खऱ्या अर्थानं म्हणावं भंगाचा अर्थ कळावा या तळमळीने बोलतोय मी. ही तर ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविधा. भजनामध्ये देवाच्या भक्तीमध्ये एकविधता एकनिष्ठता असणं गरजेचं आहे. मायबापांनो, चिंतनामधली भक्तीमधली एकनिष्ठता एकविधता काय असावी हे आम्हाला हनुमंतरायांकडून शिकायला मिळतं. कोणाकडून? हनुमंतरायांकडून. बारकाईने एका अभ्यासाचा मुद्दा आहे. हनुमंतरायांकडून शिकावं एकविधता एकनिष्ठता काय असावी. एकदा हनुमंतराय सीतामातेच्या महालात गेले होते. बघा बरं का, आवडीचा विषय माझ्या. एकदा हनुमंतराय सीतामातेच्या महालात गेले. सीतामाता तिथं कुंकू लावत होत्या. काय लावत होत्या? कुंकू. पूर्वीच्या बाया कुंकू लावायच्या. जाऊ दे, मराठी कच्चे यांचं. हनुमंतराय सीतामातेच्या महालात गेले आणि तिथं सीतामाता काय लावत होत्या? कुंकू लावले. आणि हनुमंतरायाने विचारलं, माते हा जो लाल पदार्थ याला काय म्हणतात? आता हा विचार बाल ब्रह्मचारी, कधी कुंकवाशी संबंध विचारलं. या लाल पदार्थ काय? अरे हनुमंता याला कुंकू म्हणतात आणि हे कपाळी लावल्यानंतर भांगेत भरल्यानंतर आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. काय वाढतं? आयुष्य वाढतं. चिमूडभर कुंकू भांगेत भरल्यावर मालकाचं आयुष्य वाढतं. हे हनुमंतरायांनी ऐकलं. फट्ट्या महालात गेला आणि डबा घेतला. घालील लोटांगण अख्खा लाल. आजही हनुमंतरायाच्या कोणत्याही मंदिरात जा, रंग कोणता आहे? शेंदूर लाल चढायो.
अख्खा लाल नखशिकांत लाल झाला. एकनिष्ठता काय असावी सांगतोय बारकाय का. आणि दरबारात आल्यानंतर सगळे देव हसायला लागले, पण रामप्रभू नाही हसले. सगळे हसायला लागले. म्हणजे काय उद्योग केलाय, काय अवतार करून घेतला. सगळे हसले पण रामप्रभू नाही हसले, कारण रामप्रभूंना ठाऊक होतं ज्या अर्थी हनुमंतरायाने हा उद्योग केला त्या अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे, काहीतरी कारण असलं पाहिजे. हनुमंतरायाच्या जवळ रामप्रभू गेले. म्हणजे हनुमंता, अरे कशासाठी हे अवतार कशासाठी करून घेतला असा. म्हणजे देवा तुम्हाला बी हसायचं असेल तर हसा. अरे मी नाही हसत, पण जे हसतायत त्यांना उत्तर द्यायला लागेल ना. काही कशामुळे असा अवतार करून घेतला. म्हणजे देवा मी सीता मातेच्या महालात गेलो होतो. बरं मग ते सीता माता भांगेत कुंकू भरत होते. बरं मग मी त्यांना विचारलं हे काय. बरं मग ते म्हणाले हे कुंकू आहे. बरं मग मी विचारलं कशासाठी लावताय. बरं मग ते म्हणाले हे भांगेत भरल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढतं. मग तू काय केलं. काही नाही देवा, मी माझ्या महालात गेलो, अख्ख्या अंगाला लाल फासून घेतलं, गुडघे टेकवले आणि विश्वाच्या विधात्याला प्रार्थना केली. त्या विश्वाच्या विधात्याला बजावून सांगितलं की चिमूटभर कुंकू काय आयुष्यभर अख्ख्या अंगाला लाल फासून फिरेल. माझा राम नजरेआड होता कामा नये. माझा राम नजरेआड होता कामा नये. चिमूटभर कुंकू काय अख्ख्या अंगाला लाल फासून फिरेल. माझा राम माझ्या नजरेआड होता कामा नये. एकविधता एकनिष्ठता आम्ही हनुमंतरायाकडून शिकावी. हा परमार्थ आम्हाला जोपासता यायला हवा. इतक्या ताकदीचा इतक्या सशक्तीचा परमार्थ आम्हाला साधता यावा. यासाठी कीर्तन ऐकायचे, यासाठी प्रवचन ऐकायचे. आमच्या नजरेत परमार्थाची व्याख्या काय. टपोऱ्या मण्यांची माळ गळ्यात घातली म्हणजे वारकरी झाला. नाकापासून शेंडीपर्यंत गंधर्या घडला वारकरी झाला. अध्यात्माचं वारकऱ्याचं खरं बीज माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितलं. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित. या पृथ्वी तलावर जो कोणता जीव तुला भेटेल, माणूस असो पशु असो पक्षी असो जनावर असो, यद यावत कोणत्याही यातीतला माणूस प्राणी तुला भेटो, कोणत्याही यानीतला प्राणी तुला भेटो, त्याला माझा म्हणजे परमेश्वराचा अंश समजून त्याच्याशी प्रेमाचा व्यवहार कर. समस्त जी भक्ती सफल झाली. विठ्ठल ज्या वारकऱ्यांना तुकोबांनी सांगितलं आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून अशा विषयाचा सगळं ठीक आहे, ऐकलं तुकोबा आम्ही तुमचं. बरं जी ऐकत नाही त्यांना तुम्ही हात जोडले सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी. आपुलाले चित्त शुद्ध करा. बरं हित कशात. हित ते करावे देवाचे चिंतन कसं करून या मन एकविध शुद्ध भावे. तुकोबा सगळं खरंय. तुम्ही म्हणताय परमार्थ करा, तुम्ही म्हणताय आता तरी संत साहित्याकडे बघा, तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय तुकोबा, पण आमचा प्रपंच आमचा व्यापार त्याचा आम्ही काय करायचं. तुकोबा म्हणाले व्यापार करा, पण कोणता करा. तुका मानेला होय